Audio Jungle. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम दोस्तों। मैं सादिक शाह बडनेरा मंडल न्यूज चैनल के लिए आइए आज की खबर में आपका स्वागत है। संत रविदास महाराज जयंती समारोह में आयोजकों द्वारा बडनेरा मंडल के मुख्य संपादक सादिक शाह को पुष्पगुच्छ शाल स्मृति चिन्ह देकर सम्मानित किया गया। बडनेरा के खाटिकपुरा दुर्गा माता चौक जूनी बस्ती में संत रविदास महाराज की 649वीं जयंती समारोह का आयोजन किया गया था, जिसमें जिले भर से समाज बंधु, विभिन्न क्षेत्र में कार्य करने वाले सेवाभावी, कला क्षेत्र के लोग, वरिष्ठ साहित्यकार, पत्रकार, वक्ता और कई सम्माननीय नागरिकों को आमंत्रित किया गया था। इस कार्यक्रम में संत रविदास महाराज उत्सव समिति के सभी पदाधिकारी व आयोजक शरद ठोसरे द्वारा आमंत्रित अतिथियों को पुष्पगुच्छ शाल और स्मृति चिन्ह देकर सम्मानित किया गया। साथ ही बडनेरा शहर से बडनेरा मंडल न्यूज़पेपर व न्यूज चैनल के मुख्य संपादक सादिक शाह को भी चर्मकार महासंघ के जिलाध्यक्ष नीलेश जामठे, वरिष्ठ साहित्यकार भास्कर राव भटकर, डॉक्टर राजीव जी जामठे और प्रकाश राव शेलापुरकर ने बिना जाति धर्म भेदभाव और निस्वार्थ पत्रकारिता के लिए पुष्पगुच्छ शाल और स्मृति चिन्ह भेंट कर सम्मानित किया गया। इस सम्मान के लिए संपादक सादिक शाह ने रविदास महाराज उत्सव समिति के पदाधिकारी और चर्मकार समाज का धन्यवाद कर आभार व्यक्त किया। बडनेरा से सादिक शाह की रिपोर्ट, कैमरामैन रोहिल शाह के साथ। देखते रहिए बडनेरा मंडल न्यूज चैनल। चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब करना ना भूलिए। यानंतर आजचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमचे पत्रकार, मागच्या वर्षी मी पाहिलो खूप धडाडी आहे त्यांची, सादिक भाई यांचं सुद्धा मनोबल वाढवण्यासाठी आम्ही त्यांनाही सन्मानित करतो। त्यांनी सुद्धा मंचावर यावं अशी आम्ही विनंती करतो आणि आमच्या मान्यवरांच्या हस्ते आपलं स्वागत करावं। राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं एक प्रशस्ती सन्मान चिन्ह त्यांना बहाल करण्यात येत आहे। सादिक भाईंना त्यांचे मनपूर्वक अभिनंदन। यानंतर अभिनंदन ताई तुमचं। पुढच्या वर्षी तुम्ही प्रत्येकाने 5-5 जण घेऊन यायचे, म्हणजे आपलं हे मैदान कमी पडलं पाहिजे। आता मी कुठं बसू असं म्हटलं पाहिजे। या कार्यक्रमाचे आयोजक शरदराव ठोसरे आणि त्यांच्या पत्नी ज्या मेघाताई ठोसे या नगरसेविकेसाठी उभ्या होत्या, त्या हरल्या नाही बरं, त्या जिंकल्या असं मी गृहीत धरतो आणि पुढल्या वर्षी त्यांचा याहीपेक्षा मोठा सन्मान करू आपण या मंचावर, अशी मी रविदास चरणी प्रार्थना करतो। शरद भाऊ आणि त्यांच्या अर्धांगिनी यांनी खूप मेहनत घेतली, खूप कामं केले, हा कार्यक्रम अतिशय यशस्वी केला आणि तुम्ही लोकांनी त्याला सहकार्य केलं, त्याच्यामुळे तो माणूस मोठा झाला। त्यांचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रतिमा, पुष्पगुच्छ, शाल देख सकते हैं शरदराव ठोसरे यांचे पण इथं सत्कार सहपत्नीचं सत्कार व स्वागत करण्यात येत आहे। शाल, पुष्पगुच्छ व रविदास महाराज
तुकडोजी महाराज यांची प्रतिमा भेट करून सपत्नीक शरद ठोसरे यांचा सत्कार करण्यात येत आहे. महत्वाचा मुद्दा सुटला. तेजस्विनी कावरे या मुलीची तिची नाजूक स्वरामध्ये मला असं वाटतं की आता तिचा स्वर म्हणजे हा अगदी तिनं अतिशय हे पाहू शकता तेजस्विनी कावरे बहारून तिचा पण घेतलेलं इथं असं सत्कार संचलन करण्यात येत केलेलं आहे. आहे. पुष्पगुच्छ रविदास महाराज यांचा तिचं सुद्धा आपण स्वागत करावं, यांचा स्वागत सत्कार करण्यात येत आहे. तिचा सत्कार करण्यात यावा अशी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आणि तिला पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. तिनं असंच काम करत राहावं आणि अजून याहीपेक्षा मोठं व्हावं अशी सामने- प्रार्थना. धन्यवाद. राजेश भाऊ आणि योगेश भाऊ यांचं सुद्धा या प्रसंगी आयोजकाच्या वतीने त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करू इच्छितो. त्यांचा रविदासांची प्रतिमा देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करावं अशी मी सेलापूरकर साहेबांना विनंती करतो. पाहू शकता राजेश ठोसरे यांना रविदास महाराज यांचा फोटो देऊन भेट करून त्यांचा स्वागत व सत्कार करण्यात येत आहे. योगेश भाऊ कावरे पाहू शकता योगेश भाऊचं सुद्धा सामाजिक स्वागत कार्यकर्ता करण्यात येत आहे. योगेश भाऊ कावरे यांचा पण इथं स्वागत व सत्कार करण्यात येत आहे. पुष्पगुच्छ रविदास महाराज यांचा फोटो घेऊन बडनेरा जुनी वस्ती खाटीपुरा येथे रविदास महाराज जयंतीनिमित्त इथे एक सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहुणे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर आपलं पूर्ण नाव. माझं भास्करराव सुखदेवराव भटकर संत साहित्यिक आहे. मी प्रवचनकार आहे आणि मला महाराष्ट्र शासनाचा संत साहित्य पुरस्कार पण मिळाला आहे. ही आजची जी जयंती आहे ही अतिशय महत्त्वाची जयंती आहे की जेणेकरून माणूस हा माणूस बनला पाहिजे. संतांचे विचार प्रत्येकाच्या मनामध्ये रुजले पाहिजे. ही एक राष्ट्रसंतांची किंवा संतांची जी भावना आहे ते रुजवण्याचं काम या संत साहित्यातून या संतांच्या जयंतीतून आपण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. हे आयोजन समितीने अतिशय चांगलं मोलाचं कार्य केलं आणि यशस्वी कार्यक्रम केला. त्याबद्दल मी त्यांचे व तुमचे सुद्धा मी आभार मानतो, अभिनंदन करतो. जय गुरु. खूप खूप धन्यवाद सर. हे होते आमच्यासोबत भट्टर सर आणि खूप चांगली माहिती यांनी दिलेली आहे आणि आज इथं प्रवचनही खूप छान केलेलं आहे. याच्यासोबत आमच्यासोबत जोडायचा दायेदार सर 2 शब्द फक्त. या ठिकाणी आज जो रविदास महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम जो झाला आहे त्यामध्ये प्रबोधनाच्या दृष्टीनं जे काही माहिती सांगण्यात आली ही आज समाजाच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यासाठी मी त्या आयोजकांना या निमित्तानं धन्यवाद देतो. आपला पूर्ण परिचय आमच्या दर्शकांना खूप धन्यवाद. हे होते आमच्यासोबत पुरुषोत्तम दाहेदार जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ता पण आहे आणि याच्यासोबत सर आपलं नाव. मी प्रकाश रामभाऊ सेलापूरकर, राहणार अमरावती. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमधून निवृत्त अधिकारी आहे आणि इथं मी आलो तर संत रविदास विचार हे संमेलन म्हणतात. तर रविदासाचा अर्थ माझ्या दृष्टीने एक साधा अल्प असा आहे की र म्हणजे रयतेसाठी, व्ही म्हणजे विधायक दृष्टिकोनातून कार्य करण्याचं दास्यत्व म्हणजे दास असं जो करेल समाजोपयोगी कोणत्याही समाज होता. रविदासांनी असं काही संकुचित नाही सांगितले की धर्म सगळ्यांचे समाज म्हणजे पूर्ण होल सोसायटी आहे. तर सगळ्यांनी आपल्या परीने योगदान द्यावं आणि समाजाची उन्नती झाली की देशाची उन्नती होणार, विकास होईल. धन्यवाद. काय नाव सर. हे होते आमच्यासोबत प्रकाश सेलापूरकर यांनी अमरावती यांनी पण खूप छान माहिती दिली. आता याच्यासोबतच आमच्यासोबत जोडत आहे जे सर्वांचे परिचित आहे आमचे निलेश भाऊ जामटे सर जे चर्मकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष निलेश भाऊ जामटे यांच्याकडूनही जाणून घेऊया. काय बोलणार सर. आज बडनेरा शहरात विचार संमेलन आयोजित करण्यात आले. मी सर्व आयोजकांचे मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. खरोखर या बडनेरा शहराची खूप दिवसापासून ख्याती आहे का इथे रविदास जयंती प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते. यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात इथे समाज बांधव इथे उपस्थित झाले आणि रविदास जयंती साजरी केली. मी सांगू इच्छितो समाज बांधवांना
व सर्वांना की संपूर्ण जिल्ह्यात आमचे राष्ट्रीय नेते बबनरावजी घोलपसाहेब यांच्या नेतृत्वात काल 1 तारखेपासून संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जयंती उत्सव साजरा करण्यात आला. प्रत्येक गावागावात खेड्याखेड्यात जिथे जिथे समाज बांधव आहे तिथे मोठ्या उत्साहात आणि घरोघरी जयंती साजरी केली आणि मोठे उत्सव साजरे सुद्धा करण्यात आले. अमरावती शहरातून रॅलीसुद्धा काढण्यात आली. तसेच शहरातील प्रत्येक कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली. कलेक्टर ऑफिस असो, जिल्हा परिषद असो, समाज कल्याण ऑफिस असो, आमच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे उपस्थित राहून या जयंतीला मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला. आमचे राष्ट्रीय नेते बबनरावजी घोलपसाहेब यांच्या नेतृत्वात उद्या परवा म्हणजे जवळपास 21 तारखेपर्यंत हे कार्यक्रम चालणार आहे आणि 21 तारखेला चांगापूर येथे समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणात 21 तारखेला चांगापूर येथे उपस्थिती दर्शवावी. वेळ आहे 12 ते 3. तरी सर्व समाज बांधवांनी तिथे समारोपीय कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवावी. आपण दरवर्षीप्रमाणे सादिकभाई आपण पत्रकार म्हणून जे आमचं प्रसिद्धी करतात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना रविदास जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. हे ते आमच्यासोबत चर्मकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ जामठे यांनी खूप छान माहिती दिली. याच्यासोबत आम्ही जुळत आहोत. आमचे गावरे बंधू मी तुम्हाला हाच रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो. मंचावर जे ज्येष्ठ सर्व जे महत्त्वाचे जे समाजाचे जे कार्यकर्ते होते पाहता एक लक्षात बडनेरामध्ये विशेष या कार्यक्रमात येते की मी भरपूर समाजाचे कार्यक्रम पाहिले. तर भरपूर समाजाच्या कार्यक्रमामध्ये त्याच समाजाच्या लोकांचा गौरव केला जातो. पण पहिल्यांदा या कार्यक्रमामध्ये सातत्यानं प्रत्येक वर्षाला विविध समाजाचे अध्यक्ष बोलावून विविध समाजाचे कार्यकर्ते बोलावून त्यांचा विशेष गौरव केला जातो. हे या कार्यक्रमाची महत्त्वाची आणि विशेष बाब आहे. या कार्यक्रमाला आणखी चांगला करण्याचा प्रयत्न. खूप खूप धन्यवाद. हे होते आमच्यासोबत सामाजिक कार्यकर्ता योगेश कावरे आणि याच्यासोबतच आमच्यासोबत जुळत आहे ज्यांनी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. संत रविदास जयंती निमित्त जे खाटीकपुरा उसरेवाडा परिसरात जे आज रविदास जयंती निमित्त जे कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यांचे आयोजक शरद भाऊ ठोसरे यांच्याकडून जाणून घेऊया. संत रविदास महाराज यांची जी जयंती आहे दरवर्षी पूर्ण विश्वात चांगली होते. त्यानिमित्तानं आमचे जे बुजुर्ग लोक होते जयंती त्यांनी आम्ही चालू ठेवली होती. लहान स्वरूपातच होती पण आम्ही थोडंसं आता जन जनरेशनच्या हिशोबानं थोडंसं याच्यामध्ये बदल करायचा आहे असं करून आम्ही मागच्या वर्षीपासून जी ही सुरुवात केली. मागच्या वर्षी सर्व समाजाचे घटकमधून जे धार्मिक कार्यक्रम करतात इथे जुन्या वस्तीमध्ये त्या सर्व अध्यक्षांना आम्ही इथे बोलावून त्यांचा सत्कार केला. त्यानंतर दरवर्षी असं याच्यात काही ना काही चेंज करू. याच्यानंतरही ही जयंती चांगलं स्वरूप देऊ आणि आमच्या मानाला जे अमरावतीचे प्रतिष्ठित लोक आहे वक्ते आहे ते आमच्या एक याला येतात कार्यक्रमाला एक आमच्या मान देतात. त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि वेळातून वेळ काढून हे लोक आमच्यासाठी येतात. त्याच्यासाठी आम्हाला खूप असं गर्व वाटते का एक छोटासा समाज इथे आमचावाला चर्मकार समाज छोट्या स्वरूपात आहे पण इतक्या चांगल्या मोठ्या हस्ती आम्हाला इथे येऊन आमचं जे मनोबल वाढवत आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहे. तर आमची हीच इच्छा आहे की पुढच्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे करू. आणि सादिकभाई आपलं खूप खूप योगदान राहते या कार्यक्रमाला. दरवर्षी तुम्ही येता बडनेरा मंडळ सोबत आहे आणि दरवर्षी तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ देता त्याबद्दल खूप खूप तुमचेवाले खूप खूप धन्यवाद शरद भाऊ. हे होते आमच्यासोबत शरद ठोसरे ज्यांनी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि रविदास महाराज यांची जी जयंती ते 1 तारखेला होती पण आता आजपासून तर 21 तारखेपर्यंत विविध ठिकाणी आणि पूर्ण देशभरात
त्यांच्या जयंतीचे कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहे. तर आज जे आहे इथं सगळे प्रमुख पाहुणे इथं उपस्थित होते आणि प्रत्येकाने जे संत रविदास महाराज यांची जे विचार होते ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला की संत रविदास महाराज हे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे असे संत होते की त्यांनी प्रत्येक जाती धर्माला स्थान दिलेलं आहे. कोणी त्यांच्याजवळ उच्च किंवा नीच नव्हतं. या प्रकारे आज जी त्यांची जयंती होती 1 तारखेला त्याचा निमित्तानं आज इथं खाडीपुरा या परिसरात शरदभाऊ ठोसरे यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तर हे सगळे इथं उपस्थित होते मान्यवर. तर यासोबतच मी सादिक शहा बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी कॅमेरामॅन रोहन शहा सोबत पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.